गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या 23व्या लेक्चरवर आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण आर्टिकल 22 बघितला होता आणि त्याचे एक्झाम्पल्स बघितले होते. आता आपण आर्टिकल 23 वर आहोत, ज्याचं टायटल आहे इक्वेशन्स दॅट कॅनॉट बी रिसॉल्व्ड इनटू कंपोनंट इक्वेशन्स. जे की लास्ट आर्टिकल मध्ये आपण कंपोनंट इक्वेशन मिळवायचो आणि सोल्युशन मिळवायचो. हे आर्टिकल आणि याच्यावरचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपल्याला जी मेथड अडॉप्ट करायची आहे ते आपण आता बघू. मेथड विच मे बी ट्राइड फॉर सॉल्विंग इक्वेशन स्मॉल p raised to n plus p1 small p raised to n minus 1 plus p2 small p raised to n minus 2 plus dot 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 plus p ला suffix n minus 1 into small p plus pn which is equal to 0. यामध्ये आपल्याला माहितच आहे स्मॉल p म्हणजे dy by dx आहे. हे इक्वेशन इज ऑफ द लास्ट आर्टिकल. When its first member cannot be resolved into rational linear factors. First member म्हणजे लेफ्ट हँड साइडचं जे इक्वेशन आहे, म्हणजे एका इक्वेशनला दोन बाजू असतात, एक लेफ्ट हँड साइड एक राईट हँड साइड. मग लेफ्ट हँड साइड बाजूला आपण फर्स्ट मेंबर म्हणालेलो आहे आणि राईट हँड साइड बाजूला सेकंड मेंबर ऑफ द गिवन इक्वेशन आपल्याला म्हणता येईल. मग हे जे आहे ते केस बी ऑफ लास्ट आर्टिकल आहे. विल नाउ बी शोन दॅट इक्वेशन विच मे बी एक्सप्रेस्ड इन द फॉर्म एफ ऑफ एक्स कॉमा वाय कॉमा पी विच इज इक्वल टू 0. म्हणजे याच्यामध्ये p म्हणजे dy बाय dx असेल. मे हॅव वन ऑर मोर ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज. याचे काही गुणधर्म असतील. एखादा प्रॉब्लेम आपल्याला y साठी सोडवावा लागेल, एखादा प्रॉब्लेम आपल्याला x साठी सोडवावा लागेल अँड सो ऑन. उदाहरणार्थ पहिली प्रॉपर्टी काय आहे, मग इट मे बी सॉल्वेबल फॉर y. म्हणजे दिलेला प्रॉब्लेम y साठी सोडवता येईल. बी काय आहे, इट मे बी सॉल्वेबल फॉर x. दिलेला प्रॉब्लेम x साठी सोडवता येईल. द केस वेअर इट इज सॉल्वेबल फॉर p हॅज बीन कन्सिडर्ड इन द प्रेसिडिंग सेक्शन. नेक्स्ट, इट आयदर मे नॉट कंटेन x और इट मे नॉट कंटेन y. काही प्रॉब्लेम असे दिलेले असेल की ज्याच्यामध्ये x नसतील, काही प्रॉब्लेम मध्ये y नसेल. नेक्स्ट, इट मे बी होमोजिनियस इन x अँड y. जे की आपण हा आर्टिकल पहिल्या युनिट मध्येच घेतलेला आहे की काही एक्झाम्पल असे असू शकतात की होमोजिनियस इन x अँड y म्हणजे त्याची सेम डिग्री असेल. त्याला आपल्याला कसं सोडवायचं ते माहीतच आहे. आणि लास्ट, इट मे बी ऑफ द फर्स्ट डिग्री इन x अँड y. अशा पद्धतीच्या याच्या 5 प्रॉपर्टीज आहेत. मग नेक्स्ट आर्टिकल बघू आपण. इक्वेशन सॉल्वेबल फॉर y साठी. जर एखादा इक्वेशन सॉल्वेबल फॉर y साठी असेल तर त्याच्यामध्ये काय प्रोसेस असेल, त्याची काय प्रोसेस आहे. व्हेन द कंडिशन ए, म्हणजे हे ABCD चे जे 5 प्रॉपर्टीज आहेत त्याच्यापैकी ए. व्हेन द कंडिशन ए होल्ड्स f of x, y, p which is equal to 0. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय काय आहे, x आहे, y आहे आणि स्मॉल p आहे. स्मॉल p म्हणजे dy by dx आहे. कॅन बी पुट इन द फॉर्म. जर y ची आपल्याला या इक्वेशन वरून, म्हणजे ज्या इक्वेशन मध्ये ज्या फंक्शन f of x, y, p which is equal to त्याच्यामध्ये काय काय असतील, x असेल, y असेल आणि p असेल. याच्यावरून जर आपल्याला y ची किंमत काढायची असेल
तर ते नॅचरली आपल्याला कशामध्ये मिळेल, इन टर्म्स ऑफ एक्स अँड पी. म्हणून विच इज इक्वल टू आपण त्याला डिनोट करू कॅपिटल एफ ऑफ एक्स कॉमा पी. आता याचं जर डिफरन्शिएट केलं ते जर प्रॉडक्ट फॉर्म मध्ये असेल तर काय होईल मग, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स गिव्स लेफ्ट हँड साइडला dy बाय dx येईल, म्हणजेच त्याला p आपल्याला माहीतच आहे. आणि हे जे आहे x आणि p, या p चं डिफरन्शिएशन येईल dp बाय dx आणि x येईल 1 लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते. म्हणजे येणारा जो फंक्शन आहे आपल्याला दुसरं जर त्याला स्मॉल एफ कॅपिटल एफ च्या ऐवजी तिसरं काही नाव द्यायचं असेल तर आपण त्याला फाय ऑफ एक्स कॉमा पी कॉमा डीपी बाय डीएक्स लिहू शकतो, विच इज अन इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स एक्स अँड पी. म्हणजे हे इक्वेशन कशामध्ये असेल, दोन व्हेरिएबल एक्स आणि पी मध्ये असेल. फ्रॉम धिस इट मे बी पॉसिबल टू डिड्यूस ए रिलेशन psi of x p comma c which is equal to 0. म्हणजे त्याचा आफ्टर इंटेग्रेशन त्याच्यामध्ये कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रेशन येईल आणि आपण त्या फंक्शनला अशा पद्धतीनं डिनोट करू शकतो. द एलिमिनेटिंग ऑफ p बिटवीन द लॅटर, म्हणजे या इक्वेशन मधून द ओरिजिनल इक्वेशन गिव्स a relation involving x, y and c, which is the solution required. When the elimination of p between these equations is not easily practicable, हे जे या टाइपचे एक्झाम्पल्स दिलेले असतात त्यामध्ये जर आपल्याला p ला एलिमिनेट करायचं असेल तर ते सहज सोपं नाही आहे. द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय इन टर्म्स ऑफ p ॲज ए पॅरामीटर कॅन बी फाउंड अँड दीज टुगेदर विल कन्स्टिट्यूट द सोल्युशन. मग बघू आता एक्झाम्पल मध्ये आपल्याला ही मेथड क्लिअर होईल. काय आहे मग एक्झाम्पल फर्स्ट ऑन पेज नंबर 33. सॉल्व एक्स मायनस वाय पी विच इज इक्वल टू ए पी चा स्क्वेअर. सोल्युशन, द गिवन इक्वेशन इज, जे दिलेलं इक्वेशन आहे ते आपल्याला ॲज युजल लिहायचं आहे एक्स मायनस वाय पी बरोबर ए पी चा वर्ग. त्यावरून मग आपण ही जे राईट हँड साइडची टर्म आहे त्याला लेफ्टला आणायची आहे आणि लेफ्टची टर्म राईटला न्यायची आहे. म्हणजे काय होईल मग, एक्स मायनस ए पी स्क्वेअर विच इज इक्वल टू वाय पी. आणि जर आपल्याला वाय ची व्हॅल्यू याच्यावरून काढायची असेल तर दिस इम्प्लाइज वाय इज इक्वल टू एक्स मायनस ए पी चा स्क्वेअर डिवायडेड बाय पी. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. आता इक्वेशन नंबर 1 कडे जर आपण केअरफुली बघितलं तर u अपॉन v च्या फॉर्म मध्ये आहे. जर याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं असेल आणि क्लिअरिंग ऑफ फ्रॅक्शन्स करायचं असेल तर पहिले आपल्याला u अपॉन v चा फॉर्म्युला माहित पाहिजे, जे की d अपॉन dx u upon v which is equal to v into du upon dx minus u into dv upon dx whole divided by v square. काय आहे u upon v चा फॉर्म्युला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x of u upon v. v into derivative of u means du by dx minus u into derivative of v with respect to x means dv by dx and whole divided by v square. बघू मग आता डिफरन्शिएट केल्यानंतर कसं येईल. v ची किंमत आपल्याजवळ p आहे आणि u ची किंमत म्हणजे ही पूर्ण x मायनस ए पी चा वर्ग आहे.
मग डिफरन्शिएट करतोय आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy बाय dx विच इज इक्वल टू v म्हणजे p इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 मायनस a इज कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ p स्क्वेअर इज 2p and derivative of p is dp by dx मायनस u ची किंमत x मायनस a p चा वर्ग आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ p with respect to x is dp by dx and whole divided by p square. हा जो डिवाइडचा p स्क्वेअर आहे तो लेफ्टला आणा, अन्यथा पी स्क्वेअर न मल्टिप्लाय केलं तरी चालते, ते डिवाइडचं पी स्क्वेअर राईट हँड साईडचं कॅन्सल होऊन जाईल. दिस इम्प्लाय पी स्क्वेअर डिवाय बाय डी एक्स, या पी न मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला या दोन्ही टर्मला. इथं पी येईल मायनस इथं 2a चा वर्ग dp बाय dx येईल मायनस x dp बाय dx येईल आणि मायनस मायनस प्लस a p चा स्क्वेअर dp बाय dx येईल. आता राईट हँड साईडच्या दुसऱ्या टर्मकडे आणि चौथ्या टर्मकडे जर आपण बघितलं तर ह्या सारख्याच आहेत, फक्त इथं a p चा वर्ग dp बाय dx प्लस मध्ये आहे आणि इथं मायनस 2 a p चा वर्ग dp बाय dx आहे. त्यामुळे या दोन टर्म मधून जर आपण एकतर ॲडिशन केली तर एक कमी होऊन जाईल आणि मायनस शिल्लक राहील 1 लिहायची गरज नाही, म्हणून p मायनस a p चा स्क्वेअर dp बाय dx आणि हा मायनस x dp बाय dx आणि लेफ्ट हँड साईडला dy बाय dx म्हणजे p आपल्याला ऑलरेडी माहीतच आहे. मग राईट हँड साईडचं हे झालं p चा क्यूब, लेफ्ट हँड साईडचा झाला p चा क्यूब बरोबर हे p. आता ह्या ज्या दोन टर्म आहेत या दोन टर्म मधून जर तुम्ही मायनस साइन ॲज वेल ॲज dp बाय dx जर कॉमन काढलं तर काय शिल्लक राहील, इथं राहील a p चा वर्ग प्लस x ब्रॅकेटच्या बाहेर dp बाय dx. आता काय करायचं आहे आपल्याला, ही राईट हँड साईडची टर्म लेफ्टला आणायची आहे आणि लेफ्टची टर्म राईटला न्यायची आहे. त्यामुळे राईटची टर्म प्लस मध्ये कन्वर्ट होईल, a p चा वर्ग प्लस x ब्रॅकेटमध्ये dp बाय dx बरोबर हे p आणि हे p चा क्यूब मायनस p चा क्यूब होईल. इकडचा लेफ्टचा राईट कडे नेलं तर या दोन टर्म मधून जर p कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहील 1 मायनस p चा वर्ग आणि जर आपल्याला dx अपॉन dp ची व्हॅल्यू काढायची असेल तर dx क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे जाईल, dp क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये डिवाइडला येईल आणि विच इज इक्वल टू हे शिल्लक राहील आणि हे डिनॉमिनेटरला जाईल, म्हणजेच dx अपॉन dp बरोबर x प्लस a p चा वर्ग डिवाइडेड बाय p इन ब्रॅकेट 1 minus p square, which can be put in the linear form. You are already known what is in linear form, dy by dx plus py is equal to q. dx upon dp minus 1 upon small p in bracket 1 minus p square into x, which is equal to ap upon 1 minus p square. So this is the linear equation. Here we find the value of x because which is the linear in x. So integrating factor which is equal to e to the power integral p dp because dx upon dp. Here x is dependent variable, y is independent variable. The value of p is here minus in bracket minus 1 upon p
in bracket 1 minus p square. So substitute this value of p here, which is equal to e to the power minus integral dp upon p in bracket 1 minus p square, which is equal to e to the power minus integral in bracket 1 upon p plus p upon 1 minus p square outside the bracket dp. So this 1 upon p means when we cross multiply these two terms, 1 minus p square plus p square divided by p in bracket 1 minus p square. This p square will be cancelled and remaining is 1 upon p in bracket 1 minus p square, that is this. So after that, minus integral dp by p plus, if you integrate this at the denominator 1 minus p square, at the numerator p, but if we use the formula integral f dash of x divided by f of x dx, then what happened? We want the derivative of denominator at the numerator. So what is the derivative of denominator now? Minus 2p dp. So that's why multiply 2 and divide 2, and minus is here whole, so this minus is used, that is minus 2p dp. So this is minus integral dp by p, this minus here, so that is minus 2p. E to the power minus log p plus 1 by 2, and integration of this is log 1 minus p square. So which is equal to e to the power minus log p plus log 1 minus p square to the power 1 by 2, and here use the rule of indices, e to the power log, this is under root 1 minus p square divided by p. So this minus sign goes to power 1 upon p, and multiplication of this log a plus log b is log ab. So log under root 1 minus p square divided by p, and this is equal to then under root 1 minus p square upon p. So this is the integrating factor, and we also know that solution of such linear equation is y into integrating factor, which is equal to integral q into integrating factor dx plus c. But here instead of y, here is x, instead of x, here is p. So that's why x, hence the solution of equation 2 is x into integrating factor under root 1 minus p square upon p, which is equal to integral right hand side ap upon 1 minus p square into integrating factor under root 1 minus p square upon p dp plus constant of integration c. This p and this p will be cancelled. This under root 1 minus p square means 1 minus p square to the power 1 by 2, and it has a power 1 minus p square, write down in bracket 1. So cancel, and remaining is a integral dp upon under root 1 minus p square plus constant c, which is equal to a integration of this
integration dp upon under root 1 minus p square is sine inverse p, because integration dx upon under root 1 minus x square, which is equal to sine inverse x. Here instead of x only change is p, so sine inverse p plus constant c, and hence x is equal to, so you should divide 1 minus p square upon p or multiply p upon under root 1 minus p square. So this goes to the next side, and here x is equal to p upon under root 1 minus p square, or cross multiply p upon under root 1 minus p square to both sides. So left hand side will be cancelled and right hand side p upon under root 1 minus p square in bracket a sine inverse p plus c. Now this value of x is substituted in equation 1. So 1 y, which is equal to minus ap plus 1 upon under root 1 minus p square in bracket a sine inverse p plus c, and this is the required solution.